तिथी आहे मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी. आजपासून ते पौर्णिमेपर्यंत जे 9 दिवस असतात त्याला दत्त नवरात्र म्हणतात. म्हणजे आजपासून दत्त नवरात्राचा आरंभ होतो. नवरात्र ही कल्पना प्रत्येक संतांची सुद्धा आहे. साईबाबांचं नवरात्र असतं, प्रत्येक दत्ताचं नवरात्र असतं, सगळ्या देवांचं नवरात्र असतं. म्हणजे जेव्हा जन्म असतो किंवा महत्त्वाची घटना असते त्याच्या आधीचे 9 दिवस. आपल्याला नवरात्र म्हटल्यानंतर देवी नवरात्र माहीत आहे की जे राम नवरात्र माहीत आहे. रामनवमीला जन्म आहे तर गुढीपाडव्यापासून ते नवरात्र सुरू होतं 9 दिवस. तसं दत्त नवरात्र हे आजपासून सुरू होतं मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी. त्याच्यानंतर आज आणखीन एक महत्त्वाचा दिवस आहे, तो म्हणजे आजपासून उत्तरायणाचा आरंभ होतो. आपण बघितलं उत्तरायण आणि दक्षिणायन. दक्षिणायन हे 21 जूनला सुरू होतं आणि तेव्हापासून होतं काय तर दिवस लहान लहान होत जातात आणि रात्री मोठ्या मोठ्या होत जातात. आणि आपण बघितलं ना डिसेंबर महिन्यात तर 6 वाजताच अंधार व्हायचा. आता 21 डिसेंबरपासून आता दिवस मोठा व्हायला लागणार आणि रात्री कमी व्हायला लागणार. म्हणजे आता दिवस मोठा म्हणजे प्रकाश जास्त, सूर्य आपल्याकडे जास्त वेळ, त्यामुळे जास्त कर्मयोगाची प्रेरणा, जास्त कार्य करण्याची किंवा बुद्धीचा विचार करण्याची प्रेरणा हे आजपासून घडणार आहे. उत्तरायण. महाभारतातला एक प्रसंग तो म्हणजे भीष्माचार्य जे होते ते युद्ध सुरू झाल्यानंतर 10व्या दिवशी रथातून खाली पडले, बाण मारले त्यांना, आपल्याला माहीत आहे. त्यानंतर त्यांना शिबिरात आणून ठेवलं. त्यावेळेला भीष्मांचं पतन म्हणतात, भीष्मांचं मरण नाही. भीष्म केव्हा गेले त्याच्यानंतर साधारण 54 दिवसांनी आजच्या दिवशी म्हणजे आपण आता सुरू होणारे उत्तरायण, उत्तरायणाची ते वाट पाहत होते. लोक म्हणतात उत्तरायणात एवढं काय आहे. उत्तरायणाची वाट पाहत होते याचा अर्थ उत्तर अयन म्हणजे उत्तर उत्तम अशा दृष्टीनं अयन म्हणजे प्रवास सुरू होतो, ज्याला आपण सद्गती म्हणतो. पण दुसरं एक महत्त्वाचं व्यावहारिक कारण होतं ते म्हणजे काय की युद्ध संपतं की नाही, केव्हा संपतं, युद्धात पांडवांचा विजय होतो की नाही, मग युधिष्ठिर राजा व्हायला तयार होतो की नाही, त्याला राज्याभिषेक होतो की नाही, त्याचं राज्य ज्याला धर्मराज्य म्हणतात ते सुरू होतं की नाही, हे त्यांना सगळं बघायचं होतं. आणि झालं तसंच की 8 दिवसानंतर ते खाली पडले. 8 दिवसानंतर युद्ध संपलं. युद्ध संपल्यानंतर काय झालं की युधिष्ठिराला प्रचंड शोक झाला वगैरे, पण तरी राज्याभिषेक झाला. अश्वमेध यज्ञ तो जरा नंतरही झाला असेल, पण नंतर तो आला आणि भीष्माचार्यांना विचारायला लागला प्रश्न, राज्य कसं करायचं. युद्ध संपलं, आता शांतीचा काळ आहे, राज्य कसं करायचं, कुटुंबातल्या माणसांची काय कर्तव्य आहेत, हे सगळं तो विचारतो आणि भीष्माचार्य उत्तर देतात. आणि आपण बघितलंय की शांती पर्व आणि अनुशासन म्हणजे शिस्त कशी प्रत्येकाने राखायची, म्हणजे कर्तव्य कशी करायची, धर्माचं पालन, स्वधर्माचं पालन कसं करायचं हे मात्र त्यांनी सगळं सांगितलं. आणि आजच्या दिवशी त्यांनी आपण म्हणतो निर्याण, मग त्यांनी देह ठेवला. मुद्दा काय आहे की केव्हा मग युद्ध सुरू झालं असेल. 54 दिवस जर ते 10व्या दिवसानंतर होते तर 54 अधिक 10 64, आजपासून 64 दिवस मागे गेलं तर जी तिथी येते त्यावेळेला सुरू झालं. मग असे निरनिराळे दिवस काढले जातात. म्हणजे आज उत्तरायण सुरू झाल्यानंतर भीष्माचार्य गेले. एरवी सुरुवात झाली युद्धाला ती गीता जयंतीपासून, आणि गीता जयंती आता नंतर आहे, अधिक महिना आला होता वगैरे आपल्याला माहीत आहे. असू दे, तो मुद्दा महत्त्वाचा नाही. आज संत रोहिदास यांची पुण्यतिथी आहे. रोहिदास हे तसे चांभार होते व्यवसायानं, आणि त्या काळी लोक त्यांना अस्पृश्य मानत होते. पण चोखा मेळा काय, सेना न्हावी काय किंवा हे रोहिदास काय, यांचा एवढा मोठा अधिकार होता की त्यांच्या जीवनात जे काही प्रसंग घडलेले आहेत ना ते मोठ्या मोठ्या संतांच्या जीवनातही घडलेले नसते. आता हा रोहिदासला काही ठिकाणी रविदास म्हणलेला आहे, काही ठिकाणी रोहिदास हा महाराष्ट्रात तर काही ठिकाणी उत्तर भारतात सांगितलेला आहे. काही ठिकाणी रविदास हा मीरेचा गुरु आणि त्यांनी दिलेल्या कृष्णाच्या मूर्तीशी मीरा म्हणते माझं लग्न लागलेलं आहे. पण हा भाग बाजूला ठेवूया. आपण हे जे रोहिदास आहेत त्यांची गंगा मैयावर एवढी भक्ती होती की एकदा काय केलं की ते गेलेले आहेत गंगा मैयाला, आणि ते गंगा मैयाला सांगतायत की मला तुझं दर्शन पाहिजे. त्यावेळेला ती म्हणाली की दर्शन देईन, एवढंच नाही तर मी तुला वरदान देते की जेव्हा तू माझं स्मरण करशील आणि तुझ्या मनात जे काही असेल ते मी तुला पुरवेन. तो म्हणतो मला काही नको आहे, तुझी कृपा राहू दे, सतत माझ्या मनात तुझं स्मरण राहू दे, हेच फक्त त्यांना पाहिजे होतं. त्यानंतर लक्षात घ्या, ज्या वेळेला हे रोहिदास
गंगेहून परत येतात, आपल्या व्यवसायाला लागतात. व्यवसाय म्हणजे काय, चामड्याचा वय ना, चप्पल करून देणं वगैरे. आणि हे सगळं करत असताना ज्यावेळी एक तिकडचाच पुरोहित येतो आणि म्हणतो, मी गंगेचं दर्शन घ्यायला निघालोय, तुम्ही येता का? तो म्हणतो, मला काम आहे, मी येऊ शकत नाही, पण मी हा प्रसाद देतो, तो तुम्ही गंगेला अर्पण करा आणि माझा नमस्कार सांगा गंगेला. ज्यावेळेला तो सांगतो की गंगा मैया, तुझा अत्यंत उत्कट भक्त जो आहे, आर्त भक्त जो आहे रोहिदास, त्यांनी हा प्रसाद दिलेला आहे. गंगा एक हात वर करते, तो प्रसाद घेते आणि दुसऱ्या हाताने एक कंकण काढते, रत्न कंकण, आणि ते एवढं मौल्यवान असतं की ते घेऊन, आणि अर्थ असा आहे की हा प्रसाद रोहिदासचा मी घेते आणि हे कंकण रोहिदासला दे. वाटेत त्याच्या मनात लोभ निर्माण होतो त्या पुरोहिताच्या. तो काय म्हणतो की रोहिदासला काय कळणार आहे, गंगेनं काय दिलं, काही कळणार नाही आहे, म्हणून मी जर हे राजाला नेऊन दिलं तर राजा मला भरपूर पैसे दिले याच्या बदल्यात. तर राजा म्हणतो, ठीक आहे, मी राणीला देईन. पण राणी म्हणते, एक कंकणाचा मला काय उपयोग आहे, आणखीन एक कंकण आणलं पाहिजे. तर राजा म्हणतो, तू आण. अरे कुठून आणायचं कंकण, हे सुद्धा रोहिदासला म्हणून दिलेलं होतं, म्हणजे रोहिदासला सगळं खरं सांगितलं पाहिजे, नाही तर म्हणाले मी तुला तुरुंगात टाकतो. राजा म्हणतो, मग हा येतो रोहिदासाकडे, आपला सगळं पाप, आपला सगळा अपराध कबूल करतो आणि म्हणतो की एक अजून जर रत्नकंकण आलं नाही तर मला राजा कायमचा बंदिवासात टाकेल. तो म्हणतो, एवढंच ना, आपण गंगामैयाला प्रार्थना करूया. आणि त्याच्यासमोर ते भांडं असतं लाकडाचं, ज्याच्यात त्यांनी ती कातडी वगैरे भिजवत टाकलेली असतात. कुजरायचा अत्यंत घाणेरडा वास असतो आणि अत्यंत घाणेरडं असं पाणी असतं त्याच्यात. चर्मकुंड म्हणतात, म्हणजे इतका दुर्गंध, म्हणजे मेलेलं जनावर, त्यांचं कातडं, ते कातडं कमवून कुजवत ठेवलेलं, आणि नंतर ते सॉफ्ट होतं आणि त्याच्या चप्पल वगैरे बनवायच्या, अत्यंत घाण. तो म्हणतो काही हरकत नाही. तो त्या काठवत म्हणजे लाकडाचं भांडं, त्याच्यात हात घालतो रोहिदास आणि तसलंच एक कंकण काढून देतो. त्यावेळेला त्याला आश्चर्य वाटतं. त्यावेळेला त्यांनी जे वाक्य म्हणलेलं आहे ती पुढे म्हण झाली, अरे काही नाही रे, मन चंगा तो कठवती में गंगा. कठवती म्हणजे ते, तुझं मन जर स्वच्छ असेल तर तू जे काम करतोस ते जे पाणी आहे ना, त्या पाण्यात सुद्धा गंगा असते, ते पाणी म्हणजेच गंगा असते. मग तो राजाकडे येतो, हे म्हणतो, राजा दर्शनाला येतो, कारण तो म्हणतो की हे इतक्या लगेच कसं आणलंस, गंगेला जाऊन आलास का? मग तो राजालाही सगळं सांगतो आणि मग तो राजा दर्शनाला येतो रोहिदासच्या. हा एक प्रसंग झाला. म्हणजे भक्तीचा प्रसंग असेल, हा चमत्कार वगैरे तुम्ही सोडून द्या, पण भक्ती एवढी संतांची होती. गंगा मैया ही तर नदी, त्या नदीवर, त्या नदीच्या देवतेवर एवढी भक्ती होती त्याची की त्याला तीच सगळीकडे दिसायची आणि ती सगळी माझ्या जीवनाची सूत्रधार आहे. हा महत्त्वाचा विषय आपण कालपर्यंत आणला होता. आपण काय बघितलं होतं की निरनिराळी क्रिया आपण बघितल्या होत्या. म्हणजे आपलं श्वसन, आपण जिघ्रण म्हणजे वास घेतो ते, आपण कुठली कृती करतो ते, आपण जातो ते, आपण झोपतो, खातो, बोलतो, या सगळ्या ज्या कृती आहेत ना, त्या कृती माझ्याकडून परमेश्वर करून घेऊन राहिलेला आहे, माझे सद्गुरू करून घेऊन राहिलेले आहेत. म्हणजे या कृतीचा कर्ता मी नाही आहे आणि करविता मी नाही आहे. कोण आहेत? सद्गुरू. मग अर्थातच ही कृती मी त्यांना अर्पण करतो. सद्गुरू सोडा, राम आपण जर मानलं तर राम सगळं करतो, राम करता, मी करता नाही. राम करविता, मी करविता सुद्धा नाही. म्हणून हे सगळं रामाने केलेलं आहे, रामाचं रामाला अर्पण. हा विषय आपण बघितला होता. तर काय झालं, ज्या वेळेला हे सगळं वर्णन चालू होतं त्यावेळेला गीता हा 4 कृष्ण एकत्र येऊन झालेला ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला 4 कृष्ण नाही, कृष्णाचे 4 पैलू. हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात, म्हणून आपण आज एक श्लोक जरा जास्त म्हणला की आपण कुठलं म्हणलं, कृष्णम नारायणम वंदे. पहिल्या कृष्णाला वर्णन करा, जो नारायण आहे, विष्णू. विष्णूच कृष्ण आहे, साक्षात भगवान विष्णू कृष्ण म्हणजे, कारण त्याचा पूर्ण अवतार आहे. कृष्णम वंदे व्रजप्रियम. मग तो विष्णू ज्यांनी गोकुळात वगैरे बाळलीला केल्या, व्रज म्हणजे गोकुळभूमी, तर त्याला नमस्कार करूया. मग नंतर कृष्णम द्वैपायनम, कृष्णम द्वैपायनम वंदे. द्वैपायन म्हणजे व्यास, जे द्वीपावर वाढवलेले असतात. कृष्णम द्वैपायनम वंदे. जो द्वीपावर वाढला तो कृष्णवर्णी होते आणि त्यांचे विचार आणि कृष्णाचे विचार हे एवढे, आपण म्हणतो ना, एका वेव्हलेंथचे, व्हाइब्स म्हणजे व्हायब्रेशन्स दोघांची एवढी एकच होती
की कृष्णाने गीता सांगितली पण शब्दांकित केली व्यासाने. म्हणून व्यासही कृष्णच आहेत. आणि कृष्णम वंदे पृथा सुतम. पृथा म्हणजे कुंती आणि कुंतीचा मुलगा म्हणजे अर्जुन. अर्जुन हा कृष्णमयच झालेला होता. म्हणजे पहिला कृष्ण हा विष्णू, ज्याचा अवतार कृष्ण आहे तो, जो वैकुंठातला. दुसरा त्याने अवतार घेतला आणि गोकुळात आपल्या बाळलीला केल्या, रासलीला केली आपण म्हणतो. तिसरा द्वैपायन व्यास, हेही कृष्णाच्याच योग्यतेचे होते. आणि सखा इतके एकमेकात विलीन झालेले होते कृष्ण आणि अर्जुन. असे चार. अर्जुन तिथे आहे का? गीतेच्या वेळेला आहे. गीतेच्या वेळेला कृष्ण आहे का? अरे अर्थातच आहे. गीतेच्या वेळेला विष्णू आहे का? विश्वरूप दर्शन म्हणजे कुणाचं आहे? आणि गीतेच्या वेळेला व्यास होते का? व्यासानेच गीता शब्दात सांगितली, शब्दांकित केली. कारण कृष्ण काय असं म्हणणार आहे का, अर्जुना आता पहिला अध्याय संपला, आता दुसरा अध्याय सुरू करूया, असं नाही म्हणणार. ते व्यासाने केले. आपल्याला समजायला सोपं जावं, विषय सगळे एका गतीनं किंवा एका व्यवस्थेनं मांडले जावेत, व्यवस्थितपणे. म्हणून व्यासाने गीता शब्दबद्ध केली, ती सांगितली मुखातून, इतक्या सहजपणे सांगितली. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृता. म्हणून ह्या सगळ्यांची प्रतिभा, व्यासांची प्रतिभा म्हणजे क्रिएटिव्हिटी, ही इतकी कल्पक म्हणजे इमॅजिनेटिव्ह अशी आहे की ते सुंदर रूपक कधी कधी करून जातात. मागे आपण रथ रूपक बघितलेलं होतं. म्हणजे माझा देह आहे ना, हा एक रथ आहे. नंतर त्या संपूर्ण जीवनात माझा रथ चाललेला आहे रस्त्यावरून. तर माझी जी 5 इंद्रिय आहेत ना, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा म्हणजे स्किन, हे 5 घोडे आहेत या रथाचे. नंतर ते घोडे ज्या मार्गावरून चाललेले आहेत ना, ते त्या घोड्यांचे विषय आहेत. उदाहरणार्थ डोळे, डोळ्यांचा विषय काय? रूप, सौंदर्य, आकार, आकृती, मूर्ती, हे डोळ्यांनी बघतो, तो त्यांचा विषय झाला. कानाचा विषय काय? ध्वनी, नाद, संगीत आणि गोंगाट सुद्धा. आपण म्हणतो काय फिश मार्केट आहे काय, बाजार आहे का, तो सुद्धा कानानेच ऐकतो ना आपण. संगीतही ऐकतो आणि नॉईज म्हणजे गोंगाटही ऐकतो, हे लक्षात ठेव. नंतर जिभेचे विषय काय? जिभेचे विषय रस आत घ्यायचे. आपण खारट, आंबट, तुरट, तिखट, गोड, कडू हे 6 रस सांगितलेले आहेत. त्या रसांचा आस्वाद घ्यायचा, हे रसनेचं काम आहे. हे जिभेचं एक नाव आहे. आणि दुसरा शब्द आहे त्याला जिव्हा, जी आतून बाहेर. सगळी इंद्रिय आहेत ना, ती बाहेरून आत काम करतात. परंतु काही इंद्रिय, नाक श्वास आत घेतो, बाहेर सोडतो. जिभेची 2 कामं, अन्न बाहेरून आत खाणं, आणि दुसरं म्हणजे काय, आपली वाणी, ती वाणी आतून बाहेर व्यक्त करणं. आपण एक पुढे विचार करणार आहोत शेवटी की ही 9 इंद्रिय सांगितलेली आहेत. 9त आणखीन 2 मिसळली की 11 होतात. आणि 11 कशाला? आपल्या शरीरावर जेवढे केस आहेत ना, ते केस ज्या रंध्रातून, म्हणजे पोअर्स म्हणतात इंग्लिशमध्ये, PORES, पोअर्स, किंवा बारकी बारकी छिद्र ज्यातून ते केस आलेले आहेत, ती सुद्धा आपली दारच आहेत देहाची. तिथून घाम बाहेर येतो, बरोबर. आणि मी ऑइंटमेंट वगैरे लावलं, मलम किंवा तेल, क्रीम कुठलं तरी, तर ते आत जातं. हे गेट्स आहेत ते. पण आपण आता 9 मुख्य विचार करणार आहोत. पण आधी हे रथरूपक बघूया की 5 घोडे हे माझे 5 इंद्रिय आहेत. नंतर त्यांचे विषय म्हणजे रूप, शब्द, रूप, रस आणि गंध. गंध हा कुणाचा विषय? नाकाचा. गंध म्हणजे वास. हे सगळं झालं. त्यानंतर काय? हे 5 विषय झाले. त्याच्यानंतर घोडे हे रथाला जोडायला नकोत का? हातात नकोत का सारथ्याच्या? दुसरं टोक, एक टोक घोड्यानं बांधलेलं आहे, पुढे जात आहेत, आणि दुसरं सारथ्याच्या हातात आहे. हा जो लगाम आहे ना, त्याला मन म्हणलेला आहे. मन प्रग्रहमेवच. लगाम म्हणजे इंद्रिय आणि मन हे जोडले कशाने? त्या मनाने. इंद्रिय आणि बुद्धी. सारथी कोण आहे? बुद्धी सारथी आहे. आणि हा आजचा महत्त्वाचा विचार आहे, लक्षात ठेवा. बुद्धी रथ नेणार आहे इकडून तिकडे, उजवीकडे वळवणं, डावीकडे वळवणं, वेगात पळवणं, थांबवणं, हे बुद्धी करणार आहे. बुद्धी सारथी आहे. सारथ्याच्या हातात लगाम नको का? मन हा तो लगाम आहे. आणि मालक कोण आहे? रथी. आत्मानम रथिनम विद्धी. आत्मा हाच विषय निरनिराळ्या रूपकात सांगितलेला असतो. पहिलं रूपक हे रथरूपक. नंतर एक सुंदर रूपक आपण बघितलं होतं की देह हा धनुष्य आहे. त्या धनुष्याचा श्वास हा बाण आहे. म्हणजे प्रत्येक श्वास हे धनुष्य बाण मारते, बाण मारते. कशावर मारते? लक्ष. तर आत्मा, आत्मज्ञान किंवा ते ब्रह्म, ब्रह्मज्ञान, परमात्मा, हे जे अंतिम ज्ञान आहे की जे झाल्यानंतर बाकी काही ज्ञान झालं नाही तरी चालतं.
पण ते ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाकीची सगळी ज्ञानं ही अपूर्ण असल्यामुळे अज्ञान आहेत. आपण बघितलं की जो विज्ञानाचा विद्यार्थी आहे ना, त्याला चित्र काढायला सांगितलं तर तो तुम्हाला डायग्रॅम काढता येईल, पण पेंट करता येणार नाही. संगीत अगदी प्रसिद्ध आहे, त्याला सांगितलं चल आपण क्रिकेट खेळतो, तुम्हाला खेळता येणार नाही आहे. फुटबॉल प्लेअरला सांगितलं चल तू हे वाद्य वाजवून दाखव, नाही येणार आहे. म्हणून ह्या ज्या सगळ्या निरनिराळ्या कला आहेत ना, त्या अपूर्ण कला आहेत. एक आलं तर दुसरं येत नाही. पण ज्याला ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, महाराजांच्या चरित्रात कितीतरी प्रसंग आहेत की महाराजांना सगळंच माहीत होतं, त्यांना सगळं कळत असायचं. कारण का, की आत्मज्ञान झाल्यानंतर बाकीची सगळी ज्ञानं आत्मज्ञानात समाविष्ट असतात. म्हणून रथ तसंच धनुष्य, देह हे धनुष्य, श्वास प्रत्येक श्वास हा बाण आहे आणि बाणाचं लक्ष कुठलं आहे तर अंतिम उद्दिष्ट आहे, मी मुक्त झालो पाहिजे, मला मुक्ती मिळाली पाहिजे. हा आपला प्रवास आहे का श्वासांचा, हा विचार करायचा आहे. मग आता तिसरं रूपक कुठलं केलेलं आहे, देह ही नवद्वारावती नगरी. तिकडचं गीतेतल्या श्लोकाचं नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन न कार्यन. 9 दारं असलेलं देह आहे आपला. 9 दारं, दार म्हणजे द्वार, आणि दार आहे म्हणजे द्वारका आहे. म्हणजे आपलं जो देहाची द्वारका आहे, देह द्वारका, तिला 9 दार आहेत. 9 कशाला, आणखीन 2 सांगूया, 11 दार आहेत. आणि 11 कशाला, आत्ता सांगितलं शरीरावरचे प्रत्येक रोमरंध्र, त्याला आणखीन एक सुंदर शब्द आहे रोमकूप, म्हणजे विहीर. जसं केस आलेलं आहे प्रत्येक ठिकाणून, आणि तिथून सूर्याचे किरण आत जातात आणि व्हिटॅमिन डी तयार करतात. आपल्याला माहीत आहे चंद्राची किरण आत जातात आणि शरीरातला जो रस, अशी ती सिस्टम आहे, त्याला खूप मदत. भाव आपण म्हणतो, भाव, भावना, प्रेम, ह्या सध्या कमी व्हायला लागलेल्या आहेत. तर चंद्र हा आपला अधिपती आहे. चंद्राचे किरण सुद्धा आपल्या देहावरच्या बारकी बारकी छिद्र आहेत त्यातून आत जातात, रसांची निर्मिती करतात. आणि माझं रसजीवन म्हणजे माझं भावजीवन, प्रेम, भक्ती, हा रस सांगितलेला आहे. म्हणून बघूया पहिल्यांदा हे 9 द्वारं कुठली आहेत. अगदी सोपं आहे, लक्षात ठेवा. 9 द्वारांचा जो मालक आहे ना, तो ईश्वर आहे किंवा सद्गुरू आहे. पण राहतो कुठला, भाडेकरू वगैरे आपण म्हणतो ना, तर तो देह आहे, देही, आत असलेला जीव. तो जीव हे सगळं काम करतो, पण त्याला कळतं, जो वशी म्हणजे ज्याला कळतं, ज्याने आपलं बुद्धी वगैरे नियंत्रणाखाली ठेवलेली आहे, तो म्हणतो की हे सगळं आत्मा करून राहिलेला आहे, मी करत नाही. जसं हा माईक म्हणतो मी प्रवचन करत नाही, लेखणी म्हणते मी निबंध लिहित नाही, ब्रश म्हणतो मी चित्र काढत नाही, तसं मीही म्हणता कामा नये की मी चित्र काढतो, की मी संगीत गातो, काही नाही. ते करणारा सगळा तो आहे, तो आतच आहे, तो खरा देही आहे. आणि देही एकाच अर्थाने वापरतात अनेक ठिकाणी महाराजांच्या प्रवचनात तर तेच. पण आपण जर फरक करायचा असेल तर देह आहे माझा, त्याच्यात जीव आहे, आणि आत्मा किंवा देही आहे. हा जो विचार आहे तो विचार आपण आज फार डिटेल म्हणजे तपशिलाने बघणार आहोत. कशासाठी तपशिलाने बघणार आहोत, की पुढचे जे सगळे विचार आहेत ना, ते याच्यात येऊन जातात, किंवा हा पाया आहे एका अर्थाने त्या याचा. तर आपण नेहमीच म्हणतो 7 मोक्षदायी नगरी सांगितलेल्या आहेत. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका आणि द्वारका. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारका झालं ना, या मोक्षदायी नगरी आहेत. म्हणजे इथे तुम्ही गेलात, इथे तुम्ही जगलात, राहिलात, आणि इथे तुमचं जीवन संपलं तर तुम्हाला मोक्ष. कारण त्याच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ना, ते पवित्र असलं पाहिजे. सध्या तेवढं राहिलेलं नाही आहे, पण तरी, कारण सध्या सगळीचकडे बाजार झालेला आहे, त्यामुळे. पण पूर्वी लक्षात घ्या की अत्यंत पवित्र, विशेषतः काशीत तुम्ही मेलात तर तुम्ही मुक्त व्हाल, म्हणून लोक काशीत जायचे, गंगेत स्नान करायचे. आज आपल्याला ह्या कल्पना हास्यास्पद वाटतात, कारण आपण त्याचा अभ्यास केलेला नाही आणि अनुभव तर घेतलेलाच नाही. पण ठीक आहे, काही हरकत नाही. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. आपण म्हणतो हे गाणं, काया म्हणजे देह, देह हे पंढरपूर आहे. आता काय सांगितले, हे देहच एक पूर आहे, देहपूर. जसं पंढरपूर, कोल्हापूर, तसं देहपूर. आणि या देहपुरात प्रवेश करायला 9 दार, हे ते रूपक आहे. डोळ्यासमोर आणा, एक नगर आहे, या बाजूने एक, त्या बाजूने एक, अशा 9 दारातून त्या देहात प्रवेश करता येतो. म्हणून 9 दारं झाली. त्याच्यानंतर काय, आणखीन एका, देह देवाचे मंदिर. जसं पुर आहे ना, तसं मंदिर सुद्धा आहे. देह देवाचे मंदिर, तेथं आत्मा परमेश्वर. जसे दुधामध्ये लोणी, लक्षात ठेवा, दुधातच असतं, दिसतं कुठे,
मग दूध तापवावं लागतं, थंड करावं लागतं, त्याच्यात विरजण किंवा मुरवण घालावं लागतं, नंतर मंथन म्हणजे घुसळावं लागतं ते दही, आणि मग लोणीवरती येतं. पण ते लोणी असतं कुठे? आपण पाण्यात लोणी ठेवतो, पण त्या पाण्यात लोणी नसतं, लोणी दुधात असतं. तसा देही चक्रपाणी, माझ्या देहात जो खरा आहे तो चक्रपाणी आहे, विष्णू आहे, सद्गुरू आहेत, परमेश्वर आहे. हे लक्षात घ्या. हे जर लक्षात आलं तर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट कळेल की हे जे 9 दार असलेलं देह नावाचं पुर किंवा नगर आहे, त्यात कुठली कुठली दार आहेत हे बघताना द्वारका हे महाभारत काळी गेटवे ऑफ इंडिया होतं. कारण द्वारका हे बंदर होतं आणि परदेशातून लोक यायचे कृष्णाच्या दरबारात सुद्धा. कृष्ण हा काय राजा नव्हता, कृष्ण काय बलराम काय हे राजे नव्हते, वसुदेव सुद्धा राजा नव्हता, शूरसेन होता राजा द्वारकेचा. आणि हा जो शूरसेन, त्या दरबारात चीनमधून यायचे लोक. कशासाठी? तर कापड, सिल्क विकण्यासाठी, कागद, निरनिराळ्या वस्तू. चीनमध्ये तेव्हापासूनच कलाकुसरीच्या वस्तू घेऊन यायचे. फाहियान, ह्युएनसंग, मॅगस्थेनिस, अल्बेरुनी हे किती आधी आलेले प्रवासी आहेत आणि त्यांनी भारताच्या वैभवाचं वर्णन केलेलं आहे. आणि ते सगळे इतिहासकार आहेत. मग ते बघायला आले, त्यांनी काही वस्तू आणल्या असतील विक्रीला, पण भारतातला समाज, भारतातलं सौंदर्य आणि भारतातली समृद्धी बघून ते दिपून गेलेले आहेत आणि त्यांनी वर्णन करणारी पुस्तकं लिहिलेली आहेत. पण मला सांगायचं ते दुसरं, अरबस्थानातून लोक घोडे घेऊन येत होते. अरबस्थानातले घोडे अजूनही प्रसिद्ध मानले जातात. आणि त्यावेळेला घोडदळ म्हणजे युद्धासाठी, लढाईसाठी घोडे मुख्य होते. महाभारत काळात रथाला वगैरे घोडेच जुंपत होते. म्हणून परदेशातून म्हणजे भारताच्या बाहेरून लोक ज्या वेळेला यायचे, एक तर खैबर पास वगैरे जलमार्ग म्हणजे भूमार्गाने यायचे आणि जलमार्गाने आले तर द्वारकेत प्रवेश करायचे. द्वारका या शब्दाचाच अर्थ गेट वे ऑफ इंडिया, भारतात प्रवेश करण्याचा. मग द्वारका कृष्ण गेल्यानंतर समुद्रात बुडाली, मग दुसरं गेटवे आवश्यक होतं. मग पोर्तुगीजांनी मुंबई ही गेटवे ऑफ इंडिया म्हणून तयार केली. हे अलीकडच्या काळात. तोपर्यंत गेटवे ऑफ इंडिया कोण होती? द्वारका होती. मग ही द्वारका शरीराची आहे ना, तर आपण विचार करायचा आहे, ही द्वारका कृष्णाची, सोन्याची का यादवांची म्हणजे यादवीची? यादवी म्हणजे आपापसात भांडून मरणारे आणि मारणारे लोक किंवा ते युद्ध. यादवी म्हणजे भावंडात झालेलं युद्ध, एकाच रक्ताच्या. म्हणजे महाभारत युद्ध सुद्धा काही निराळं नव्हतं, काही चुलत भाऊच होते. इकडे यादव म्हणजे कृष्णाची मुलं, नातू, त्यांचे बलराम, हे सगळे लक्षात ठेवा, एकमेकात भांडायचे आणि भांडून ते संपले, नष्ट झाले, त्याला यादवी म्हणतात. मग माझी जी लंका, माझी जी देहपुरी आहे ती यादवांची, यादवी माजवणारी आहे का कृष्णाची सोन्याची लंका आहे? सोन्याची लंका करण्याचं मला क्षमता आहे, मला संधी आहे. नरदेह आणि विशेषतः बुद्धी ही ती संधी आहे. परंतु मी ती लंका बुडवायलाच निघालोय का? माझ्या इंद्रियात आत यादवी चालू आहे का? म्हणजे भांडण चालू आहे का? डोळे आणि कान भांडतायत, डोळे, कान आणि नाक यांच्यात संघर्ष आहे. डोळे, कान, नाक आणि तोंड यांचं एकमेकात जमत नाही. आपण म्हणतो ना, सगळी इंद्रिय गुण्या गोविंदानी जर नांदली, गुण्या गोविंदानी म्हणजे स्मूथली, प्रेमानं, एकमेकाला सहकार्य करत, पूरक असं काम करत, तर आरोग्य नक्की आहे. आज तसं झालेलं नाही, आपला तोल गेलेला आहे. नंतर आपण एक कथा बघणार आहोत. एक लक्षात घ्या, ही 9 दारं कुठली ती आत्ता तुम्हाला सांगतो. त्यातली 7 दारं तर आपल्या चेहऱ्यावर आहेत. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या आणि तोंड. ही 7 झाली की 2, 2, 4, 2, 6, 1, 7. 8वं मलमूत्र विसर्जन आणि 9वं ऑर्गन ऑफ रिप्रोडक्शन, त्याला जननेंद्रिय म्हणतात. 9 झाली. 10वं आणि 11वं द्वार महत्त्वाचं आहे, त्याच्याबद्दल नंतर बोलूया. आता ह्या सगळ्यांची पहिली गोष्ट म्हणजे सुरक्षा नको का? देहाचं रक्षण करायला पाहिजे आणि त्यासाठी शिक्षण द्यायला पाहिजे. देहाचं रक्षण करण्याचं शिक्षण लहान मुलाला ते जन्मल्यापासून त्यावेळेला कळत नसेल, पण कळायला लागल्यापासून घरातच मिळतं. रोज आंघोळ का करायची, जेवताना कसं जेवायचं, किती जेवायचं, हे सगळं शिक्षण आहे. कशासाठी? देहाचं रक्षण होण्यासाठी. आता देहाचं बाहेरून रक्षण हे इंद्रियात त्यांचं आणि इंद्रियांचं आतून रक्षण, हा एक विचार लक्षात ठेवा. बाहेरून रक्षण करणारे काही मजेदार जाहिराती आपल्याला माहीत असते. पूर्वी एक जाहिरात होती एका टूथपेस्टची. ते काय दात करायचे आणि असं ते चक्र सुरू व्हायचं आणि असं ते पूर्ण झाल्यानंतर टिंग एवढं वाजायचं. सुरक्षा चक्र, तुमच्या दातांना सुरक्षा चक्र आमची पेस्ट देईल.
तुमच्या केसांना सुरक्षा चक्र आमचा शॅम्पू देईल. तुमच्या केसाचं आरोग्य वाढेल आमचं तेल, केसाचं तेल. तुमची नखं जास्त सुंदर बनवून त्यांना जास्त टिकवेल आमचं नेल पॉलिश. प्रत्येकाची अशी जाहिरात होती. आणि सगळ्यात तुम्हाला आतून पूर्णपणे पाहिजे तर च्यवनप्राश ही जाहिरात होती. ह्यातून काय त्यांना साधायचं होतं की प्रत्येक इंद्रियाचं संरक्षण, संवर्धन म्हणजे जतन ते राखलं पाहिजे आणि सांभाळलं पाहिजे. यू हॅव टू टेक केअर, सांभाळलं पाहिजे आणि रक्षण केलं पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे. डोळ्यांचं चांगलं रक्षण केलं पाहिजे, डोळ्यांचं सौंदर्य वाढवलं पाहिजे. पण शेवटी डोळ्यांचं कार्य जास्त कार्यक्षम करायला नको का? आय हॅव टू मेक माय आईज मोर एफिशियंट. आता ही एफिशियन्सी जी आहे ना तीच डेफिशियन्सी झालेली आहे. एकदा फार अलीकडच्याच काळात पण फार भयंकर रोग आला होता. आता तो कमी झाला आहे का? त्याच्यावर उपाय आला आहे का? पण तुम्हाला फक्त त्या रोगाचं नाव सांगतो, एड्स. एड्स, AIDS, ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे त्याचं कारण अजून कळलेलं नाही आहे. म्हणजे डिसीज न म्हणतात सिंड्रोम, लक्षणं आहेत ते, पण ॲक्वायर्ड आहे. आणि इम्युनो डेफिशियन्सी, इम्युनिटीच खड्ड्यात जाते त्या माणसाची. कारण वाटेल तितकं प्यायचं, वाटेल ते खायचं, वाटेल त्या प्रकारची वासना भागवायची आणि भोगायचं. त्यातून ही सगळी इम्युनिटी कमी होते. देहाची अंतर्गत सुरक्षा आहे ना त्याला इम्युनिटी म्हणतात आपण. प्रतिकारक शक्ती, आतली संरक्षक शक्ती तीच कमी होते. आणि आता इम्युनिटी शब्द इतक्या जाहिरातीत येतो. पूर्वीचीच पेय, पूर्वी फक्त शक्तिवर्धक होती, आता काय आहे? रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी. आणि ते रोगप्रतिकारक शक्ती वगैरे वापरत नाहीत. मराठीतली जाहिरात असू दे, इम्युनिटी शब्द वापरतात. कारण सध्या जो कोविड झालेला आहे तो कशामुळे? इम्युनिटी डेफिशियन्सी. तिकडे सुद्धा ॲक्वायर्ड डेफिशियन्सी होती, इकडे आपण आली आता डेफिशियन्सी. इम्युनिटीसाठी औषधं, इम्युनिटीसाठी टॉनिक, इम्युनिटीसाठी एक्सरसाइज. बघा ना तुम्ही टी व्हीवरच्या सगळ्या कार्यक्रमात जे आरोग्याला योग्य आहेत, जे रोगप्रतिकारक शक्ती वापरून कोविड, कोरोना यांच्याशी झुंज द्यायला तयार करतात, इम्युनिटी हा तो शब्द आहे. म्हणजे ही सगळी इंद्रियांचा, त्यातून होणारा माझा देह आणि त्या देहाचं आरोग्य आणि देहाचं सौंदर्य, या दोन्ही गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टींचा विचार करूया आपण. म्हणून हा जो भाग झाला त्याच्यात रॉबिन शर्माने एक पुस्तक लिहिलं, तरुणांनी ते वाचावं, मेगा लिव्हिंग. म्हणजे साधं कशाला जगता, राजासारखं जगा ना. लिव्हिंग आपण म्हणतो ना, किंग साईज लाईफ किंवा किंग स्टाईल लिव्हिंग. तो काय सांगतो की 30 दिवसांचा मी तुम्हाला कोर्स दिलेला आहे आणि प्रत्येक दिवसात 3 गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची, बॉडी, माइंड अँड कॅरेक्टर. तुम्ही म्हणतात कॅरेक्टर काय काळजी घेणार आहोत रोज? इथे कॅरेक्टर म्हणजे नेचर, माय इनर सेल्फ. आत्ता तुम्हाला सांगितले इम्युनिटी इज पार्ट ऑफ माय कॅरेक्टर. माझी इमोशनल स्टॅबिलिटी, इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती, इमोशनल स्टॅबिलिटी म्हणजे काय झालं? माझी भावनिक स्थिरता, इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी म्हणजे काय? माझ्या बुद्धीची क्षमता. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टींची काळजी नको घ्यायला. आणि त्यामुळे तो रॉबिन शर्मा म्हणतो बॉडी, माइंड अँड कॅरेक्टर. आणि पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी त्यांनी प्रत्येक दिवशी एक मसाज सुचवलेला आहे शरीरासाठी आणि मनासाठी सुद्धा. का नाही? आपण ज्यावेळेला ध्यान करतो, आपण ज्यावेळेला नाम घेतो, आपण ज्यावेळेला प्रार्थना करून ऑटो सजेशन देतो, हा मनाचा मसाज तर आहे. तुम्हाला जर वाटत असेल डोकं अगदी गच्च झालेलं आहे, आय एम अंडर स्ट्रेस, कन्फ्युज्ड, काही सुचत नाही आहे, अरे शांतपणे श्वासाकडे लक्ष घेत तुम्ही नाम जरी घेतलं किंवा स्वतःला ऑटो सजेशन जरी दिलं, मी याच्यासाठी जन्मलेलो नाही, मी कन्फ्युजन करण्यासाठी, ते वाढवण्यासाठी जन्मलेलो नाही, मी त्या ताणाखाली मरण्यासाठी जन्मलेलो नाही. मग मी आनंद उपभोगण्यासाठी, जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी. आत्ता मी हे जे बोलत होतो ना, खरंच माझ्या मनाला शांत वाटत होतं. सो मसाज ऑफ द माइंड अँड मसाज ऑफ द बॉडी. त्यांनी पहिल्यांदा काहीतरी निराळं सांगायला पाहिजे ना. पहिला दुसरा दिवस म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही समजा कोकोनट ऑइलचं मी उदाहरण तुम्हाला देतो, कोकोनट ऑइलने मसाज केलात, नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही या ऑइलने, ऑलिव्ह ऑइलने केलात, तिसऱ्या दिवशी आमंड ऑइलने केलात मसाज. मग तो किती मिनटं करायचा, मग कसं थांबायचं, मग स्नान कसं करायचं, हे सगळं. आणि मागे त्यांनी 100पेक्षा जास्त टिप्स दिल्या. तो हल्ली मला बऱ्याच तरुण, विशेषतः मुलींच्या हातात पाण्याची बाटली असते आणि येता जाता ते पाणी पित असतात. ती त्यातली एक सूचना आहे की व्हेनेवर यू रिमेंबर, आठवण दिलं रे पाणी नाही प्यायलेलं, त्यावेळेला माउथफुल ऑफ वॉटर,
प्या तुम्ही, कारण त्यातून जे आत दूषित निर्माण होतात, टॉक्सिन्स आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामुळे मी थकतो, त्याच्यामुळे मी निराश होतो. कारण टॉक्सिन्स आहेत ना, जे माझ्यातले ओरिजिनल मूळ जे रस आहेत की ज्यामुळे माझं भावनिक आरोग्य कायम राहतं, ते रस जातात आणि त्याच्यात विष येतात. आणि मूत्रातून विशेषतः घामातून जातातच, पण युरिनमधून. पाणी प्या, युरिन. म्हणून नेहमीच म्हणतात की तुम्ही पहिल्यांदा काय करा, स्वतःला इरिगेट करा. कंटिन्युअस इरिगेशन अँड युरिनेशन हे फार चांगलं सांगितलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी भर दिलेला. ऑलवेज कॅरी, व्हेर एव्हर यू गो, कॅरी युअर वॉटर बॉटल आणि यू ड्रिंक व्हेन एव्हर यू रिमेंबर. अँड डोंट थिंक दॅट तुम्ही भाषण करताय किंवा तुम्ही भाषण ऐकताय, तुम्हाला जर वाटलं आतून की पाणी प्यायला पाहिजे, तर ओपन युअर वॉटर बॉटल अँड ड्रिंक माउथफुल. फार सुंदर अशा किती सजेशन्स दिले आहेत त्याच्यात. पण त्याला हेच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या इंद्रियांची काळजी घ्या, म्हणजे तुमच्या देहाची काळजी घ्या. देहाची काळजी घेऊन पुरणार नाही, म्हणून तुम्ही मनाची काळजी घ्या, बॉडी, माइंड. आणि शेवटी व्हॉट इज माय कॅरेक्टर. आपण दुर्दैवाने कॅरेक्टर हा शब्द दैनंदिन भाषेत पुरुष आणि स्त्री यांच्यातले समय, कॅरेक्टर चांगलं नाही त्याचं, पुरुष आणि स्त्री संबंध नाही. अरे हा एथिक्समधला विचार आहे. सो कॉल्ड सोशल मोरॅलिटी, सो कॉल्ड. कारण का, या आपल्या देशात जी मोरॅलिटी आहे भारतात, ती अमेरिकेत नाही आहे. आपण आता अमेरिकेच्या मार्गावर चाललेलो आहोत. कशाला? एक नवरा एक बायको हे मॉडेल चांगलं नाही आहे. लिव्ह इन. आपण आता त्या दिशेने लागलेलो. फ्री सेक्स, परमिसिव्ह सोसायटी, हे जे म्हणतात ना की स्वैर सोसायटी, स्वैराचारालाच आम्ही आमचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणतो. आय हॅव एव्हरी राईट टू किल माय सेल्फ, आय हॅव एव्हरी राईट टू डिस्ट्रॉय माय फ्युचर. हे झालं ना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. चुकीचं आहे. त्या दिशेने आपणही निघालेलो आहोत. आपण विचार करायला पाहिजे. म्हणून गीतेसारखे ग्रंथ आणि आज आपण जो विचार करतोय तो विचार. तर व्हॉट इज माय कॅरेक्टर देन. तुम्हाला मी उदाहरण सांगतो. रात्री 12 वाजता सुद्धा तू त्याच्याकडे जा आणि तुला जर कशाची गरज असेल ते तुला देईल. आणि त्याच्याकडे नसेल ना, तर तो आपल्या मित्रांना सुद्धा फोन करून विचारेल, बाबा ह्याची गरज आहे, आई आजारी आहे, त्याला पैसे पाहिजेत, माझ्याकडे आत्ता नाही आहेत, तो तुम्हाला देईल. रात्री 12 वाजता गेलं तरी. पण ह्याच्याकडे मात्र दुपारी 12 वाजता सुद्धा जाऊ नकोस, असलं तरी तुला तो देणार नाही. दिस इज कॅरेक्टर. हे लक्षात आलं ना. कॅरेक्टर म्हणजे माझे गुण. कॅरेक्टर मीन्स माय नेचर, माझा स्वभाव. कॅरेक्टर म्हणजे मी कसं वागेन ह्याच्याबद्दल थोडी तरी प्रेडिक्टेबिलिटी. अरे तो किती घाण माणूस आहे, सतत घाण, कुणाबरोबरच तो छान नाही आहे, हे विचार करा ना. माय कॅरेक्टर. कर्णचा कॅरेक्टर काय, आपण म्हणतो जनरॉसिटी. भीमाचा कॅरेक्टर काय की स्ट्रेंथ, पण कशासाठी, चांगल्याच्या संरक्षणासाठी. अर्जुनाचं कॅरेक्टर काय, स्किल इन आर्चरी अँड व्हेरी गुड नेचर. अत्यंत अर्जुनाचा स्वभाव सरळ आहे. हे कॅरेक्टर आहे आपलं. आणि ते कॅरेक्टर तुम्हाला 30 दिवसात जर स्वतःचं बदलायचं आहे. मी भित्रावतो 30 दिवसानंतर मला आता जरा बोल्ड वाटायला लागले. आय वॉज कॉवर्ड, टिमिड 30 days बॅक. आणि 30 दिवसात तुम्हाला तो फरक जाणवेल असं तो सांगतो. कन्सिस्टंटली 30 days केलं पाहिजे. ह्याला कुठलंही मर्यादा नाही आहे. बाबा आमचं हे असतात 4 दिवस अडचण असते वगैरे, स्त्रियांना काही नाही करणारे. इथे बॉडी, माइंड अँड कॅरेक्टर हा एक्सरसाइज जो आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की हाच विचार आपण, ही जी 9 इंद्रिय आणि बाकीचा सगळा विचार आज करणार आहोत, तो फार महत्त्वाचा आहे. तर पहिलं तुम्हाला सांगतो, ही जी दारं आहेत ना, त्या दारांची पहिल्यांदा स्ट्रक्चर, फंक्शन अँड हेल्थ ऑर एफिशियन्सी, 3 भाग आपण पाडलेले आहेत. बॉडी, माइंड, कॅरेक्टर नको बघायला. आपण पहिल्यांदा स्ट्रक्चर. प्रत्येक इंद्रियाचं स्ट्रक्चर निराळ आहे, पण ते आपल्याला वैद्यकीय शास्त्राने, मेडिकल सायन्स, फिजिओलॉजी, ॲनाटॉमी वगैरेनी मला कळलेलं आहे. डोळ्याची रचना कशी आहे, स्ट्रक्चर ऑफ एन आय. माझ्या कानांची रचना कशी आहे हे मला कळतं. त्याप्रमाणे डोळ्यांची काळजी कशी घ्यायची. अरे डोळे रोज पाण्याने धुतले पाहिजेत, कान रोज पाण्याने धुवायचे नाहीत. डोळे बंद करायचे, कानात बोळे घालायचे शांतपणे, पण नाकात बोळे घालायचे नाही आहेत. प्रत्येकाची रचना आणि प्रत्येकाचं कार्य आहे ना. काही इंद्रिय बघा, कान आहेत ना, फक्त बाहेरून आत ध्वनी जातो, आतला ऐकू येत नाही. तुम्हाला आत माझ्या पोटात आवाज येतोय, तो आतून ऐकू येत नाही तुला, तो बाहेरूनच ऐकू येतोय, कारण तो शेजाऱ्याला सुद्धा ऐकू येतोय. हे लक्षात ठेवा. अरे काय पोट बरं नाही का, हो रे तुला कसं कळलं, नाही आवाज येत आहेत निरनिराळे, हा भाग लक्षात ठेवा. म्हणून कान फक्त बाहेरून ऐकतात. नाक श्वास आत घेतो, बाहेर सोडतो, हे 2 वे ट्रॅफिक आहे नाकाची. तोंड आत अन्न घेतं, बाहेर वाणी शब्द सोडतं किंवा भाषा बोलतं, 2 वे आहे.
ही स्किन आहे ना, त्यातून सुद्धा घाम बाहेरून आतून बाहेर येतो. तर आपण लावलेलं तेल किंवा मलम काही झालं तर मारलेला स्प्रे बाहेरून आत जातो. इट इज टू वे. नाक सांगितलं, तोंड सांगितलं, स्किन सांगितलं, डोळे, कान. आता जननेंद्रिय आणि हे ते सुद्धा त्यांची ट्रॅफिक आतून बाहेर अशी जर असेल, मलमूत्र विसर्जन आतून बाहेर एक डिरेक्शन आहे. बघा, मलमूत्र मी बाहेर सोडतो ते एक होल आहे किंवा ते एक दार आहे, पण मी खातो अन्न त्याचंच मलमूत्र होतं की नाही. म्हणून माझं खाण्याचं द्वार निराळं आहे आणि मलमूत्र विसर्जनाचं द्वार निराळं आहे. पण ही सगळी जी दारं आहेत ना, त्या सगळ्या दारांची काळजी घ्यायला मात्र आपण शिकलं पाहिजे. डोळे बघूया. डोळे हे फार महत्त्वाचं इंद्रिय आहे हो, डोळे. कारण त्यांनी मला दिसतात. ऑडिओ व्हिज्युअल आपण म्हणतो, म्हणजे डोळे आणि कान. दृक, श्राव्य. दृक म्हणजे दृष्टी आणि श्राव्य म्हणजे श्रुती. हे दोन महत्त्वाची काम आहे. नुसतं पाहणं नाही हो, कुत्र्यालाही दिसत असतं ना. म्हणजे एक सुंदर धबधबा आहे, त्या धबधब्याचे तुषार उडत आहेत, इकडे सूर्य आहे, सूर्याचा प्रकाश, त्यातून दोन सुंदर इंद्रधनुष्य तयार झालेला आहे. तुमचा कुत्रा तुमच्याबरोबर आहे. कुत्र्याला काही सेन्स ऑफ ब्युटी आहे, तो आस्वाद घेणार आहे त्या दृश्याचा. ओ हाऊ ब्युटिफुल नाही म्हणणार, लक्षात ठेवा. नाही, हल्ली जे ॲनिमेटेड असतात ना, त्याच्यात ते अस्वल वगैरे तुम्हाला दाखवतात, ते रिॲक्ट करतात. पण जशी इसापाची जनावरं ही माणसाचं प्रतीक होती, तशी ही जनावरं आहेत. ही जनावरं बोलतात, म्हणजे लहान मुलांची इमॅजिनेशन ती वाढावी म्हणून हे त्यांची निरनिराळी कॅरेक्टर्स, त्यांना भाषा दिलेली आहे, त्यांना नावं दिलेली आहेत, त्यांना रोल्स दिलेले आहेत. पूर्वी नुसती कॉमिक्स होती, आता ही ॲनिमेटेड, ॲनिमेशन ज्याला म्हणतो ना, ॲनिमेटेड अशी जी कॉमिक्स किंवा पिक्चर्स आलेली आहेत. खूप चांगलं. 3-3 तासाचे सिनेमेसुद्धा ॲनिमेटेड झालेले आहेत. मग त्याच्यात एक उंदीर असतो, त्याच्यात एक मांजर असतं, फार सुंदर. आपल्याला बरं वाटतं ते बघायला. त्याला वाणी वगैरे दिलेली असते, सगळे माणसाचंच प्रतीक असतं ते. म्हणून इथे डोळे लक्षात ठेवा. डोळे, मग त्याचं आरोग्य कसं राखायचं, डोळ्याचं स्ट्रक्चर मी शिकलो. का आवश्यक आहे माहिती ना, डोळे हे सॉफ्टेस्ट भाग आहे शरीराचा. म्हणजे जरा तुम्हाला सांगतो, नख जरी लागलं ना तरी डोळ्यातून पाणी येतं आणि वेदना होतात. ते नख इथे लागलं काय, डोक्याला लागलं काय, कानाला लागलं काय, तेवढं होत नाही. पण डोळे, हे कळलं पाहिजे मला. डोळ्यात जे पाणी येतं ना, ते पाणी, त्याच्यासाठी त्या पापण्या आपण वर खाली करत असतो, कारण आतून ते डोळे ओले राहिले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोळ्यातून येणारं पाणी हे आपल्या भावनांचं एक्सप्रेशन आहे. दुःख झालं, मी परवा एके ठिकाणी वाचलं, आता मला तसा काही अनुभव नाही आहे, पण बघायला हरकत नाही. आनंद झाला ना तरी अश्रू येतात. म्हणजे एखाद्या किती डायहार्ड आपण वेस्टर्न कल्चरमध्ये वाढलेली स्टेफी ग्राफ किंवा कुठली असू दे, ज्यावेळेला टेनिसचं बक्षीस मिळतं आणि ती ट्रॉफी ती सगळ्यांना दाखवते, त्यावेळेला शी क्राईज. हे आनंदाचे अश्रू असतात. आणि दुःखाचे अश्रू, व्हेन दे लूज, किंवा जी रनर्सअप असते तिच्याही डोळ्यात अश्रू असतात, ते दुःखाचे असतात. मी काय वाचलं परवा, आनंदाचे अश्रू गरम नसतात आणि दुःखाचे अश्रू गरम असतात. हे काय मी वाचलंय ते तुम्हाला फक्त सांगतोय. तुम्ही फक्त अनुभव जर कधी स्वतःला आला, म्हणजे बऱ्याच वर्षांनी मूल आलं, मुलाच्याही डोळ्यात पाणी असतं आणि आईच्याही डोळ्यात पाणी असतं. आपण म्हणतो त्याला आनंदाश्रू आणि दुःखाचं अश्रू, या दोन्ही गोष्टी आहेत. तर डोळ्याचं ते महत्त्वाचं काम आहे. आज असं नाही का वाटत की हे भावनांचं काम व्यक्त करण्याचं हे कमी झालेलं आहे डोळ्यांचं. म्हणजे लग्न समारंभात सुद्धा मुलगीची पाठवणी करतात, ती हाय बाय त्या स्वरूपातच असते. म्हणजे ती गाडीत बसलेली आहे आणि अशा वेळेला एक उशिरा पोचलेली जी परदेशातून मैत्रीण आलेली आहे, हाय एकदम करेल, आणि नंतर आई वगैरे सगळे असतात त्यांना बाय, इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत. आणि आईसुद्धा म्हणते की काय त्याच्यात कुठे दूर जाणार आहे, इकडे उचलला फोन की ती बोलणारच आहे माझ्याशी. आणि आता तर काय व्हिडिओ कॉल्स आहेत. मग लक्षात, कितीतरी उदाहरणं, मागे एक उदाहरण दिलं आहे म्हणून आता पुन्हा देत नाही, पण विचार केला पाहिजे आपण. डोळ्यांचं एक्सप्रेशन काय आहे, तर पाहणं आहे, निरीक्षण करणं. त्याशिवाय का सायंटिस्ट करतील. तुम्ही अगदी मायक्रोस्कोप वगैरे तयार केलात, टेलिस्कोप तयार केलात, परंतु बघणारे डोळेच आहेत ना. आपण बघितलं होतं की माणसाचे डोळे, माणसाचे, लक्षात ठेवा, इज द ब्राईटेस्ट थिंग ऑन अर्थ ऑर इन दिस, आपण म्हणतो क्रिएशन. कारण या हिऱ्यापेक्षा हा हिरा जास्त तेजस्वी आहे. चंद्रापेक्षा सूर्य तेजस्वी आहे. कोणी ठरवलं? डोळ्यांनी ठरवलं. आणि जो ठरवतो तो श्रेष्ठ असला पाहिजे. आपण नेहमीच म्हणतो की 4थीचे पेपर्स तपासायचे तर परीक्षक निदान 5वीत असलेला, 5वी पास झालेला तरी पाहिजे. म्हणून मी जर सगळ्यांचं तेज ठरवत असेल तर माझे डोळे सगळ्यात जास्त तेजस्वी आहेत. हे लक्षात ठेवा.
मग हे जर आहेत तर त्या डोळ्यांचं महत्त्वाचं कार्य बघणं झालं, पण निर्माण काय झालं पाहिजे, त्यातून दृष्टी तयार झाली पाहिजे. म्हणून आपण नेहमीच म्हणतो डोळ्यांचे डॉक्टर दे करेक्ट युअर साईट, शॉर्ट साईट, लॉंग साईट, ऱ्हस्वदृष्टी आणि दीर्घदृष्टी. दूरचं दिसत नाही का, असं करूया. पूर्वी काय करत होते, चष्मे देत होते, नंतर कॉन्टॅक्ट लेन्सेस आली, आता लेझर सर्जरी आली, पण सगळे डोळ्यांचंही लक्षात ठेवा, दृष्टीसाठी नाही. ते नेहमीच म्हणतात डॉक्टर करेक्ट्स साईट, गुरु गिव्स विजन. गुरु म्हणजे शिक्षक, विजन देतो. नाही जीवनाबद्दल मी निराश आहे, अरे आशा वाटावी अशा कितीतरी गोष्टी आहेत, हे बघ मी तुला सांगतो, एक दृष्टी मिळते. आपण म्हणतो ना की निसर्गातलं जीवनातलं सत्य शिव सुंदर हे कोणी लहान मुलाला कळत नाही काय, शिक्षकांनी सांगितलं पाहिजे, कारण शिक्षकाला जीवनाचा जास्त अनुभव असतो. गीतेसारखे ग्रंथ हे काउन्सेलिंगचे ग्रंथ आहेत आणि काउन्सेलर हा शिक्षक असावाच लागतो. शिक्षकांनी सुद्धा काउन्सिलिंग केलं पाहिजे, पण काउन्सिलरला बऱ्याच गोष्टी माहीत पाहिजेत. त्याला नुसत्या सायकोलॉजीचं ज्ञान नको असतं, तर त्या व्यक्तीचं मन आणि त्याचं जीवन ह्यांच्यातला संबंध आणि मनाचा जीवनाचा झालेला मनावर परिणाम, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. दृष्टी म्हटल्यानंतर एक अंतर्दृष्टी आहे, इनसाईट, एक दूरदृष्टी आहे, लक्षात ठेवा, ज्याला फार साईट म्हणतो आपण. एक फोर साईट आहे, म्हणजे नंतर उद्या काय होणार ते मला आत्ता कळतं. एक आतली दृष्टी आहे, अरे माझ्यात कोणते वीक पॉईंट्स आहेत आणि व्हॉट आर माय स्ट्रेंथ्स, हे आत बघायचं आहे, इनसाईट म्हणलेलं आहे. फार साईट, अजून 5 वर्षांनी बघा, डॉक्टरला काही कोणी विचारणार नाही, तर मुलाला आत्ताच करिअर निवडताना विचार करा, ही फार साईट आहे. आणि फोर साईट, ठीक आहे, मला तरी वाटते की महागाई वाढणार आहे, तर तेव्हा तुम्ही काय करा, आत्ताच थोडीशी तयारी करून ठेवा, सोनं वगैरे घेऊन ठेवा, मुलीचं लग्न असेल तर. ही फोर साईट आहे. फोर साईट, फार साईट, इनसाईट, याला आपण दृष्टीच म्हणतो. अंतर्दृष्टी, दूरदृष्टी, पूर्वदृष्टी, आधी कळते मला फोर साईट, हे महत्त्वाचं आहे ना. हे शिकवायला नको का. डोळ्यात नंतर डोळे सुंदर करायचं काय ब्युटी पार्लर्स आहेत की, मग ते काजळ घालतील, मस्करा घालतील, काय निरनिराळ्या प्रकारचे लावतील. पापडीला एक, भुवयाला एक, आयलिडचे आय लॅशेस आहेत त्याला एक, आत बुबुळं वगैरे आहेत त्याला एक, काय सगळं एक. डोळा म्हणलं तर आज किती निरनिराळ्या प्रकारच्या ब्युटी एड्स आहेत. ते ठीक आहे ना, त्याच्यात काही वाईट नाही आहे, पण त्यांनी दृष्टी येत नाही, लक्षात ठेवा. त्यांनी झालं काय, म्हणून म्हणतो ना, आज एक वाक्य सकाळी खूप चांगलं ऐकलं, वाक्य नवीन नाही आपल्याला. तो म्हणतो हे सेल्फी करत मला फोन फेकून त्याचा वाटतो, व्हेन विल आय फोकस ऑन माय सेल्फ. कारण तो असतो एक सुंदर मोठा इंजिनियर आहे आणि सध्या श्रीमंत कॉन्ट्रॅक्टर आहे. तो तिथे एक सुंदर टाउनशिप तयार करायला आलेला आहे, निसर्गाच्या सान्निध्यातली टाउनशिप. म्हणजे तिथे जिवंत झरा आहे, जिथे वाहणारं पाणी आहे, जिथे गच्च असं अरण्य आहे आणि अनेक झाडं कापून तो तिथे सुंदर इमारती बांधणार आहे सिमेंट कॉन्क्रीटच्या, पण बाजूने सगळं अरण्य. आणि तो प्लॉट्स काय, फ्लॅट्स काय भरपूर किमतीला विकणार आहे. सहज काय घडतं ते लक्षात ठेवा, लँडस्लाईड होतात, कारण ते सगळेच डोंगर आहेत, त्यामुळे 7 तास ट्रॅफिक थांबणार असते. मग तिथे काही रेंज नसते. मग रेंज कुठे मिळेल, एक सांगतो माणूस, अगदी टोकावर जा तुम्ही, तिथे तुम्हाला मिळेल. मग बघत 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 जातो, ते अगदी तिथे गेल्यानंतर रात्र होते, तो मार्ग चुकतो, तिथे त्याला दिवा दिसतो आणि कोणतरी बँड असं वाजवत असतो, ट्रम्पेट सारखे का. त्यावेळेला तो विचारतो की कोण आहेस तू, म्हणतो आय एम लॉस्ट. तो म्हणतो कम आय विल शो यू द वे. आणि तो एक रिटायर मिलिटरी माणूस आहे, तो त्याची बायको तिथे राहतात, मस्त जीवन जगतोय, भरपूर पुस्तकं आहेत आणि कॉन्झर्वेशन ऑफ नेचर. डेव्हलपमेंट झाली नाही तेवढी तरी चालेल, एन्व्हायरमेंट महत्त्वाचं आहे. ॲट द कॉस्ट ऑफ एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट नको, तुम्ही ऑल्टरनेट डेव्हलपमेंट सुचवा. मग बघा काय ते रस्ते रुंद करायचे, त्याच्यापेक्षा आहे त्या रस्त्यावर भरून तुम्ही फ्लायओव्हर्स बांधा, मेट्रो काढा. मेट्रो काढल्यानंतर आता तुम्ही म्हणता त्याला झाडी, म्हणजे कार शेड वगैरे करायला लागेल. एरवी मेट्रो मधून धावणार आहे, त्याला झाडं कशाला कापायला पाहिजेत, ती रस्ता रुंदीत तुम्हाला कापावी लागणार आहेत. ब्रॉडनिंग ऑफ द स्ट्रीट्स और रोड्स, हे सगळे पर्याय काढा शोधून, त्याला जास्त पैसे खर्च झाले तरी चालतील. कल्पना करा, आज एक 200-300 वर्षांची अशी वटवृक्षांची झाडं आहेत, पूर्वी असायचे, आणि रस्त्याच्या बाजूला होती आणि ब्रिटिशांनी वगैरे लावलेली, आणि ती आता पहिलं कुऱ्हाड पडते ती वटवृक्षावर. आणि हे फार चूक आहे. त्याला ते एवढा कन्व्हिन्स होतो, तो म्हणतो सेल्फी करत करत मला एक सेल्फ आहे तेच मी विसरलो. युअर सेल्फी माय सेल्फी, ए प्लीज जॉईन मी, लेट अस टेक सेल्फी.
हे मला क्षण आहे ना तो संस्मरणीय बनवायचा आहे. धिस मोमेंट मेमोरेबल मोमेंट. सेल्फी. शेवटी तो काय करतो, त्यांनी ते सगळे प्रोजेक्ट तयार केलेलं असतं आणि ते प्रोजेक्ट त्यांनी ह्याच्यावर पाठवलेलं असतं त्याच्या फेसबुकवर आणि त्याला लाईक्स येणार असतात म्हणून त्याला ती रेंज हवी असते. तो इतक्या म्हणाला नक्की हजारो लाईक्स येणार आहेत या प्रोजेक्टसाठी. इट विल बी वन ऑफ इट्स ओन काइंड. त्याच्यासारखं दुसरं प्रोजेक्ट नाही जगात. मी इतका शिकून आलेलो आहे परदेशातून वगैरे 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 वगैरे. तो रात्र त्या माणसाबरोबर काढतो. तो म्हणतो जरा अंधार झाला, जरा ये रे परत, आपण जरा करूया, नंतर थंडी वाजायला लागते, आपण जरा शेकोटी पेटवूया. तितक्यात काही बायका येतात तिथून आरती वगैरे करत. तो म्हणतो की यातली ही पहिली आहे ती माझी बायको आहे, शी इज द लीडर. आणखीन इथे 3-4 घर आहेत. आम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहतो, काही कापत नाही, काही मारत नाही. म्हणजे इथे तेंडुआ म्हणजे लेपर्ड्स वगैरे जरी आले ना तरी आमच्यापैकी कोणाला त्यांनी पळवून नेलं असं नाही, कारण इथे थिक फॉरेस्ट आहे. त्यांना त्यांचं अन्न मिळतं. त्यांच्या अन्न मिळण्याला तुम्ही अडचण केली ते तुम्हाला खातात, मग ते शहरात येतात. हे त्याला एवढं पटतं की तो सकाळ होते त्यावेळेला म्हणतो तुला सिग्नल मिळाला का रे, म्हणून तो त्याला शेवटी दाखवतो. सिग्नल मिळालं म्हणजे आपल्या या डिस्कशनमधून तुला कुठलाच सिग्नल मिळाला नाही. तो म्हणतो आय गॉट द राईट सिग्नल. सिग्नल नाव आहे या गोष्टीचं, आय गॉट द राईट सिग्नल. आणि नंतर ज्या वेळेला झरणा असतो असा खाली वाहणारा, तो आपली बॅग उघडतो, बॅगेतून ती फाईल काढतो, फाईलतून एक कागद काढतो आणि तो कागद बोटसुद्धा नाही करत, तो कागद त्या झऱ्यातून सोडून देतो. आय एम गिव्हिंग अप दिस प्रोजेक्ट. बघा हा सिग्नल आहे. आता याच्यात दोन्ही पाहिजे, एन्व्हायरमेंटही पाहिजे, डेव्हलपमेंटही पाहिजे. दे शुड गो हँड इन हँड. पण पहिला हँड कोणी पुढे करायचा लक्षात ठेवा, एन्व्हायरमेंटने नाही, डेव्हलपमेंटने. आणि डेव्हलपमेंटने सांगायचं एन्व्हायरमेंटला की तुला जास्तीत जास्त तुझं रक्षण करत, पण कोण करणारे रक्षण? हे नेते, हे राज्यकर्ते, हे ब्युरोक्रेसी म्हणजे नोकरशहा, कोण करणार आहे रक्षण? अरे रक्षण करायचं ते भक्षण करायला टपलेले आहेत. हा मुद्दा. म्हणून द्वारका ही यादवांची म्हणजे यादवीची द्वारका का कृष्णाची म्हणजे सोन्याची द्वारका, अशी 9 दारं असलेली नगरी आहे. पुढे जाऊया ना आपण. तोंडाची दुहेरी आहे ना. आत्ता सांगितलं कसं बोलायचं, हे बोलणं झालं. आणि काय खायचं, किती खायचं, हा विषय पुढे चालू राहणार आहे, म्हणून जास्त आपण बघायला नको. नाक हा टोल नाका आहे. टोल आपण पे करतो की नाही, एंटर करा, गावात एंटर करतोय, रस्त्याला एंटर करतोय, चांगल्या किंवा पुलाला ब्रिजवर एंटर करतोय, टोल नाका असतो. हे नाका आहे. नाका म्हणजे महत्त्वाची जागा. आणि नाकाबंदी, आपल्याला शब्द पोलिसांचा नेहमी ऐकतो, काय नाकाबंदी आहे, हे जाता येणार नाही. नाकबंदी करून बघा. नाकाबंदी 2-3 दिवस केली तरी काही नाकबंदी 2-3 मिनटं करू शकत नाही. महत्त्वाचं आहे. मग नाकाचं स्ट्रक्चर मला माहीत आहे, नाकाचं फंक्शन मला माहीत आहे, नाकाचं ब्युटिफिकेशन मला माहीत आहे. दोन्ही बाजूनी हल्ली अशी कडे लावतात, काही अशी नथ लावतात, काही करता येतं ना. ब्युटिफिकेशन, आरोग्य, नाकाचं आरोग्य, श्वास, प्राणायाम. बघा, कंट्रोल्ड रिदमिक रेग्युलेटेड ब्रीदिंग, हेच मुलांना लहानपणापासून शिकवा. प्राणायाम वगैरे निराळ्या गोष्टी आहेत, ते बघा. नंतर त्याच्यानंतर मलमूत्र विसर्जन. तुम्हाला सांगतो कुठल्याही उत्सवाच्या मूर्तीच्या विसर्जनापेक्षा जास्त मलमूत्र विसर्जन महत्त्वाचं आहे. विसर्जन केलं काय, नाही केलं काय, वर्षातून एकदा ती उत्सव येतो, करा विसर्जन. पण हे मला दिवसातून कितीदा तरी करावं लागतं. आणि हे विसर्जन झालं नाही तर कठीण आहे. मग निरनिराळ्या प्रकारचे रोग होतात आणि ते रोग पोटात होतात आणि पोटातले रोग सगळ्या शरीरात पसरतात. म्हणून लक्षात घ्या, जननेंद्रिय लक्षात ठेवा. पुनरुत्पत्ती आणि पुनरुत्पादन तसा अर्थ एकच आहे, पण उत्पादन म्हणजे प्रोडक्शन. हो, नावं 4-5 पोरं होती, मला त्यांची नावं माझ्या लक्षात राहील, पण मला माहिती आहे प्रोडक्शन नंबर 3, 3रं पोर हे प्रोडक्शन नंबर 5. याला काय अर्थ आहे? प्रोडक्शन रिप्रोडक्शन आहे का? पुनरुत्पत्ती ही उत्पत्ती आहे. उत्पत्तीचं स्थळ आपण म्हणतो ना, नाभी आहे, नाभीतून हे सगळं सुंदर. विश्वाची उत्पत्ती झालेली आहे, विश्वाची सध्या स्थिती आहे आणि विश्वाचा लय होणार आहे. किती सुंदर शब्द आहे पुनरुत्पत्ती. आपण त्याला फक्त रिप्रोडक्शन करून टाकलेलं आहे, रिप्रोड्यूस. पण ती सुद्धा सृष्टीची संतती, तती म्हणजे क्रम, तो क्रम चालावा म्हणून जी मुलं होतात त्या मुलांनाच संतती, संतान असं नाव दिलेलं आहे. पण त्याच्यावर सुद्धा नियंत्रण पाहिजे ना. ते नियंत्रण गेलं की एड्सचं उदाहरण दिलं आहे तुम्हाला. किती विकृती निर्माण होतात.
अत्यंत विकृती म्हणजे काय की वाईट फीचर्स निर्माण होतात. आपल्याला सध्या इतक्या मनावर ताण आहेत, निरनिराळ्या प्रकारच्या मनोविकृती निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. याचं कारण आपल्या ह्या इंद्रिय, आत्ता तुम्हाला सांगितलं, ही 9 जी दारं आहेत ना, त्या 9 दाराकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे. आपण म्हणतो माझा देह आहे, हे माझी दारं आहेत. बघ ना, अरे किती बघशील टी व्ही, अरे किती ऐकशील ते बाहेरून संगीत, अरे किती खाशील ते जंक फूड अँड इन्स्टंट फूड, अरे किती ते निरनिराळे सिंथेटिक परफ्युम्स घेशील. नैसर्गिक काहीच नाही तुला. नैसर्गिक ज्याला नॅचरल फॅकल्टीज म्हणतात त्या गेलेल्या आहेत. तुम्हाला सांगतोय, लहानपणापासून अंकल चिप्स वगैरे आपण खातो ना, त्याच्यात सगळ्या चवी असतात. हे बघा ना, तुम्ही ते खाल्लं ते आंबट लागतं का हो, गोड लागतं का हो, खारट लागतं का हो, तिखट लागतं का हो, स्पायसी लागतं का, आहे ना, सगळ्या चवी आहेत. त्यामुळे ज्याला डिफरन्शिएशन इन टेस्ट म्हणतात, पूर्वी ते पोरगं सांगायचं, आई जरा मीठ कमी झालेलं आहे, जरा, कसं कळायचं. आता या सगळ्या कंपाऊंड टेस्टमुळे इंडिव्हिज्युअल टेस्ट डिफरन्शिएट करणं, त्यालाच रसास्वाद म्हणतात, त्यालाच रसिकता म्हणतात. साचा रे, रेचा ग कळायला नको का? ज्याच्या कानावर कायम गोंगाट पडतात, लक्षात ठेवा, अशा कितीतरी फॅक्टरीज आहेत, डाईज वगैरे तयार करतात लोखंडाच्या, कायम ते घण पडत असतात, ठँग, आणि ते बहिरे होतात लोक. आणि बहिरे विमानतळाच्या जवळ सतत ते विमानांचे आवाज, ते काय सोपं आहे का सहन करणं? नाही, आम्हाला आवाजांची सवय झाली, कानाला सवय झालेली नाही आहे, आणि त्यामुळे कान तुझे जाणारच आहेत. मग आपल्याला काय ते स्वर कळणार आहेत, डोळे सतत हे घालून लवकर चष्मे आलेले आहेत, आणि रंगांच्या शेड्स काय कळणार आहेत, सगळ्या गोष्टी बघा तुम्ही. अरे इतके काय आपले स्किनसुद्धा निरनिराळी लोशन्स आणि क्रीम्स लावल्यामुळे अशा बोथट झालेल्या आहेत की आपल्याला पोत, ज्याला टेक्स्चर म्हणतात ना, तेही नीट कळत नाही आहे. मग आपण काय केलेलं आहे आपल्या दारांवर? माझ्याकडे पैसा आहे, माझ्या दारांची काळजी नाही, नाही, नाही. दारांसाठी द्वारपाल दुसरा आहे. हा दुसरा द्वारपाल कोण आहे? तर माय ब्रेन अँड माय कॉन्शन्स. मी माझ्या आयुष्याची अयोध्या कुणाच्या हातात देणार आहे? अयोध्या रावणाच्या हातात देणार आहे का हनुमंताच्या हातात देणार आहे? बरं, हनुमान तो लंका जाळणार आहे का अयोध्या जाळणार आहे? विचार करा. तो रामायणातला हनुमान लंकाच जाळणार आहे, पण आज माझा जो हनुमान आहे, श्वास वगैरे, तो माझी अयोध्या जाळतोय. मला लंग्सचे विकार आहेत, मला हार्टचा विकार आहे, मला किडनीचा विकार आहे, हे सगळे विकार आहेत. कारण हा जो हनुमान आहे तो अयोध्या जाळायला निघालेला आहे. मी त्याला त्याची डिरेक्शन बदललेली आहे. लंकेकडून त्याची डिरेक्शन बदलून रिमोटनी बदलतात ना गाड्यांची वगैरे दिशा, किंवा ड्रोन वगैरेची दिशा, तसा हनुमान ड्रोन समजा तुम्ही. आम्ही त्याला तेच करून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याला आणखीन 2 जी दारं जोडून आहेत ना, फार महत्त्वाची आहेत, जिथे आपलं लक्षच नसतं. एक नाभी, बेंबी किंवा नॅव्हल, आणि दुसरं म्हणजे मस्तकाचा सगळ्यात वरचा बिंदू, ज्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. काय फरक आहे लक्षात ठेवा. हे ब्रह्मरंध्र आहे ना, तिथून जीव आत प्रवेश करतो असं म्हणलं जातं. कारण शेवटी तो एम्ब्रियो वगैरे आपण म्हणतो, आणि तो हा जो भाग आहे ना लहान मुलाचा, किती सॉफ्ट असतो. तिथे तुम्हाला नुसता हात ठेवला तर यू फील द पल्स, इतका सॉफ्ट. मग त्याला तेल लावतात, हे करतात, आणि नंतर तो एवढा स्ट्रॉंग होतो, एक वेळ हेल्मेट फुटेल पण याला काही होणार नाही, इतका तो नारळाच्या कट्टीपेक्षा जास्त स्ट्रॉंग बनतो. पण त्यावेळेला म्हणून हे जे रंध्र आहे ना, त्या रंध्रातून प्राण जाणं, त्याला प्राणोत्क्रमण म्हणलेला. योगी असा मरतो, तोंडातून डोळ्यातून वगैरे त्याचा प्राण जात नाही, तो बसतो. विवेकानंदांचं मरण हे सुंदर मरण आहे. प्राण भरून जिथून आत आला ना, तिथूनच तो बाहेर गेला. म्हणून ते महत्त्वाचं रंध्र आहे. त्याचं स्मरण कसं करायचं नंतर बघूया ना. आणि खाली नाभी, नाभीचं सगळ्यात महत्त्वाचं काम, नाळ जोडलेली असते. कुणाला? आई आणि मूल. मूल ज्यावेळेला आईच्या पोटात किंवा गर्भाशयात असतं, त्यावेळेला त्याचं पोषण कोण करतं? आई करते. आई खाते, ते त्याला मिळतं. आईने जर काही विष किंवा दारू किंवा सिगरेट ओढले, त्याला त्रास होतो, हे लक्षात ठेवा. कारण का की एक ज्याला नाळ म्हणतो मराठीत, त्याला उम्बिलिकल कॉर्ड आपण म्हणतो, त्यांनी ते जोडले, ट्यूब आहे ते. आणि मूल जन्मल्याबरोबर सुद्धा त्याला ती असतेच ना, आईला जोडलेलं असतं, मग ती कापावी लागते. आज तर असं म्हणतात की ही जी नाळ आहे, उम्बिलिकल कॉर्ड, त्याच्यात स्टेम सेल्स वगैरे असतात की त्या तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या ऑपरेशन्सच्या वेळेला उपयोगी पडतात. आणि साधारण 20-21 वर्षे टिकतं असं मी वाचलेलं आहे. आणि त्याच्यासाठी तर बँक्स निघालेल्या आहेत. म्हणजे जसे लॉकर्स असतात ना, तसे छोटे छोटे डबे असतील, आणि बिलो 0 टेम्परेचर ठेवलेलं असतं. आणि जन्मल्यापासून 21 वर्षापर्यंत त्याला समजा व्यसन लागलं, व्यसनमुक्तीसाठी, त्याला वाईट निरनिराळ्या विकृती सुधारण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. आणि त्याला रेंट घेतलं जातं, कारण त्या बँकाच आहेत ना शेवटी. ह्याचं आपण उम्बिलिकल कॉर्ड किंवा नाळ
म्हणून आपण नाळ तोडले, सध्या मातृभाषा तोडली म्हणजे नाळ तोडले. मातृभूमीवर माझं प्रेम नाही, नाळ तोडले. मला मातृसंस्कृती नाही, मला आई वडील, आईवर सगळ्या नाळ, एकच नाळ आहे, पण आपण कितीदा ती तोडतो. म्हणून विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पद्मनाभ म्हणायचं, ज्याच्या नाभीतून पद्म आलेलं आहे, त्याच्यावर ब्रह्मदेव बसलेला आहे आणि ज्ञान, हे रूपक आहे, लक्षात ठेवा. असा कोणी तो झोपला आणि त्याच्यातून आले असं नाही आहे. पण या रूपकावर जर विचार केलात ना, सिम्बॉलिझम इन हिंदुइझम नावाचा एक ग्रंथ आहे की हिंदू धर्मातला किंवा भारतीय संस्कृतीतला रूपकात्मकता आणि प्रतिकात्मकता. आपण आत्ता एक रूपकच बघतोय. देह आहे, त्याला 9 दार आहे आणि ही 2 दार, नाभी आणि हे. आता ह्याच्यात शेवटी काय बघायचं तर नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी असे खेळत. म्हणून ब्रह्मरंध्राचं हे नातं आहे. तुम्ही कल्पना करा ना, म्हणजे इथून आपण श्वास व्हर्टिकल ब्रीदिंग आपण पूर्वी बघितलेला आहे. तर इथून श्वास इथपर्यंत, नाकातून बाहेर, नाकातून आत, नाभीपर्यंत आपण म्हणतो. पण आता श्वास जो घेईन तो इथून नाकातून बाहेर जाऊ दे, पण तरीसुद्धा मी असा चढवतो आणि अगदी मस्तकापर्यंत. आणि तिथे अमृताचं तळ आहे अशी वर्णनं केलेली आहे. आणि ही वर्णनं अनुभवातून केलेली आहेत. तिथे ॲक्च्युअली तळ का नाही. अमृत म्हणजे तरी काय आहे की इथपर्यंत तुमचा उभा श्वास, नाकापर्यंत तो जाणार आहे, तो फिजिओलॉजिकल, बायोलॉजिकल. पण इथून पुढे मी जर मनात आणलं ना, आणि कुठूनही मी श्वास सोडू शकतो. म्हणजे मी जर ठरवलं 2 भुवयांच्या मधूनच श्वास सोडेन, श्वास जो शरीराचा आहे ना, तो आपल्या वाटेनं जाईल नाकाच्या. पण मी आणखीन वर चढवलं कपाळाच्या मध्ये, जिथे मी गंध वगैरे लावतो, आणखीन वर चढवलं तिथे. फार सुंदर उपासना आहे फॉर स्ट्रेस बस्टिंग. किंवा स्ट्रेस आले तर घालवायचा आहे ताण मनावरचा. मन चलबिचल झालेलं आहे, ते शांत करायचं आहे. निर्णय कुठला घ्यायचा कळत नाही आहे, त्याच्यासाठी स्वामी समर्थांनी सांगितले, अरे नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी असे खेळत. समर्थ रामदास म्हणतात, धरिता सौ, सोडिता अखंड चाले सोहम सोहम. तो चालूच आहे, तुला त्याची जाणीव नाही आहे. तिकडे फक्त लक्ष दे, बास. लागली कुठे समाधी, कसे आतली ज्योती पाहता पाहता समाधी लागली. ह्याला कुठलंही ॲपॅरेटस लागत नाही, पैसे लागत नाही. तो एक 5 मिनटं तरी गप्प बसावं लागतं. पुढे त्या गप्प बसण्याचे फायदे एवढे कळतात की 5चे 10, 10चे 15 मिनटं कशी होतात मलाच कळत नाही. म्हणून विचार करूया की महाराज शेवटी काय सांगतात आपले गोंदवलेकर महाराज. समर्थांनी सांगितले अजपा जप, म्हणजे हा जप करावा लागत नाही. आत्ता मी बोलतोय ना आणि तुम्ही ऐकतायत ना, आपला सोहम जप चालू आहे. तरी हाच की तो जप मी असं करतो लक्षात येण्यासाठी. पण एरवी सो आणि हम, सो हम हंसा, सो हम हंसा, सो हम हंसा चालू आहे. तिकडे जरी लक्ष दिलं आणि त्याच्यावर चिंतन केलं तर तत्त्वम असे अहम ब्रह्मास्मी. तो तू आहेस आणि तू तो आहेस, एवढाच हा भाव आहे. अजपा जप. आणि महाराजांनी काय सांगितलेलं आहे की नाम जपा श्वासोच्छ्वासे. कोण? अहो मंदिरवासी जन. हे जर देहच जर मंदिर आहे तर मन हे आतलं मंदिर आहे, म्हणजे गर्भकुड, गाभारा आहे. आणि तिथे काय करायचे, तिथे तुम्ही तुमच्या सद्गुरूंच्या प्रतिमांची किंवा सद्गुरूंच्या पादुकांची स्थापना करा. किंवा काही नाही, नुसता ओंकार, नुसती गर्भकुडीतली पोकळी असेल तरी चालेल. शांत तिथे नामाचा जप चालला पाहिजे, अनुसंधान चाललं पाहिजे आणि श्वासोच्छ्वास आणि नाम चालू राहायला पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन सांगतात, लक्षात ठेवा की जेथे नाम तेथे माझे प्राण सांभाळावे ही कोण. हे महाराजांचे शेवटचे शब्द आहेत. म्हणजे प्राण हा नाम माझाही आहे. प्राणायाम, प्राण हा आयाम म्हणजे डायमेन्शन आहे, पण इथे सद्गुरूंचा प्राण आहे की मी ज्यावेळेला प्राणायाम करतो ना त्यावेळेला माझी छाती, माझे खांदे, माझे हे सुंदर सुधारतो. माझं प्राणायाम इज इम्पॉर्टंट फॉर मी. पण गुरूंचा प्राण जर सांभाळायचा असेल तर कोणता आयाम माझ्या जीवनाला येईल. अनुभव घेऊन बघा, अनुभव घेऊन बघा आणि मग तुम्हाला कळेल की आपण जर हा अनुभव घेतला, अरे गुरूंचा प्राण तो जर माझ्या जीवनाचा आयाम म्हणजे डायमेन्शन असेल, बापरे मी चिन्मय होऊन जाईन, दिव्य होऊन जाईन. आणि तसे होण्यासाठी आपण संकल्प करूया. आहे त्या ठिकाणी ताठ बसून डोळे मिटूया. शांत. देह नवद्वारावती नगरी, हे रूपक आपण बघितलं.
हा विषय चालू राहणार आहे. जीवनाला अत्यंत उपयोगी, अत्यंत आत नेणारा सेल्फपर्यंत. सेल्फ म्हणजे माझ्यातला स्व आणि अहम म्हणजे माझ्यातला इगो. आपण जीवनात रोज जर 100 कृती करत असो, निरनिराळ्या 100 ॲक्शन्स, तर त्यातल्या किती इगोसाठी असतात. इगो ओरिएंटेड अँड नर्सिंग द इगो, नर्चरिंग द इगो, नरिशिंग द इगो. लक्षात घ्या, सगळं पोषण करायचं ते इगोचंच करायचं. जवळजवळ 100रातल्या 90-95 आपल्या कृती या इगो ओरिएंटेड असतात. आपण सेल्फ ओरिएंटेड, हा सत्संग, हे गीतेवरचं चिंतन, हे सेल्फ ओरिएंटेड आहे. माझा जो स्व आहे त्या स्वचं ज्ञान मला करून देता येईल. हा विषय काही दिवस आपण चालू ठेवणार आहोत. शांत. माझ्यानंतर म्हणायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. शक्तिमंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचा तो तेजस्वी दिव्य कृष्णार्जुनांचा रथ, सद्गुरुनाथ महाराज, वाङ्मयी मूर्ती भगवंताची म्हणजे गीता आणि मुरलीधर कृष्ण, सगळ्यांचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.